हरिओम. सुरुवात करू. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर रोळ मुद्रेमध्ये. पाटकण सरळ, मान मध्यभागी, खांदे कोपरे शिथिल, हनुवटी जमिनीला समांतर आणि डोळे अलगद मिटले. लक्ष आपल्या श्वासाकडे. अंतरी सजगता, इनर अवेअरनेस. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. ऍक्टिव्ह एक्झिलेशन आणि पॅसिव्ह इन्हिलेशन. आणि यासाठी आहे तो श्वास सोडून देऊया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास अर्धवट सोडताना पोटाला आतमध्ये हलकासा झटका आणि कपालभातीला सुरू. 10 ते 15 आवर्तन आपापल्या क्षमतेने. सावकाश कृती थांबवायची. मोकळ्या झालेल्या श्वासाची जाणीव. पुढील 1 तास हा स्वतःसाठी, स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 2-3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून करूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत उच्च. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून ठेवूया आणि सुरुवात करूया. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात श्वास घेत डोक्याच्या दिशेने वर. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात, आपल्या दिवसाची सुरुवात आणि या आठवड्याची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तबद्दल पामे. नेत्रस्पर्श आणि अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. विश्रांती. सुरुवातीला दोन्ही पायांमध्ये अंतर घेऊन मान मध्ये सैलसर सोडून घ्यायची. आणि आता करणार आहोत आपण एकत्र स्ट्रेचिंग. दोन्ही पाय जुळून घ्यायचे आहेत. दोन्ही हात समोर असतील. हातापायांचे तळवे समोर स्क्रीनच्या दिशेला. आणि आता एकत्रित दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये ताण द्यायचा. एकत्रित ताण स्ट्रेच. आणि अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट घट्ट बोट वळून घ्यायची. बरोबर. पुन्हा ओपन करायचं. दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित ताण द्यायचा. स्ट्रेच स्ट्रेच स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करूया आणि मग त्याच्यावर अंगठा ठेवूया.
बरोबर. पुन्हा एकदा ओपन करायचंय, जास्तीत जास्त स्ट्रेच, अंगठा फोल्ड करायचा आणि मग त्याच्यावर 4 बोट, दोन्हीही हातापायांचं एकत्रित आपण सिंक्रोनायझेशन करतोय. पुन्हा एकदा ओपन करायचंय, जास्तीत जास्त ताण, स्ट्रेच स्ट्रेच, 4 बोट फोल्ड करूया, मग त्याच्यावर अंगठा. बरोबर. पुन्हा एकदा ओपन करूया आणि आता दोन्हीही हातापायांची बोटं जुळलेली आहेत. आता अँकल मधून पाऊल आणि मनगटामधून हाताचा पंजा स्वतःकडे ओढून घ्या. हातापायांची बोटं जुळलेली, अँकल मधून पाऊल आणि हाताचा पंजा स्वतःकडे, हात समोर असू दे, हाताची बोटं सरळ ओपन करायची, जुळलेली ठेवायची. आणि मग खाली एकदा स्वतःकडे ओढून घ्यायचे, खाली एकत्रित पावलामध्ये आणि मनगटामध्ये एकत्रित हालचाल, वर खाली. बरोबर. वर खाली, वर खाली. अच्छा, थांबायचं आहे. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या आता थोडस आणि हाताच्या मुठी वळून घ्यायच्या, अंगठा आतमध्ये, त्याच्यावर 4 बोट, पायांमध्ये अंतर घ्यायचंय आणि आता सुरुवात करूया उजवीकडून डावीकडे गोलाकार फिरवायला. 1 2 3 4, बरोबर, 5, अँटी क्लॉकवाईज डावीकडून उजवीकडे, 1 2, बरोबर, 3 4 आणि 5. थांबायचंय. सावकाश हाताच्या मुठी सोडून द्या, दोन्ही हात खाली येऊ देत आणि विश्रांती. एक श्वास थांबल्यानंतर पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आपले हात जे असतील ते आपल्या सीटच्या जवळ असतील, पाठीचा कणा सरळ असतील. बरोबर. आणि आता सावकाश आपली मान पुढे झुकवायची आहे, रोटेशन करूया. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. हाताचा सपोर्ट असल्यामुळे खांद्यांना आपला कान सहज लागेल. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी, अँटी क्लॉकवाईज. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, बरोबर, उजवीकडे मध्यभागी. एक लास्ट राऊंड अँटी क्लॉकवाईज, एक लास्ट राऊंड करून घ्यायचंय. मध्यभागी आल्यानंतर सावकाश मान सरळ करायची, विश्राम. हात मागे ठेवायचे सर सपोर्टसाठी, म्हणजे सीटच्या इथे, म्हणजे खांदे थोडेसे असे वर येतात आणि आपल्याला रोटेशन करायला सोपं जातं. आता पुढचाच आपण बघणार आहोत मेरुदंड वक्रासन. म्हणजेच काय तर आपल्या स्पायनल कॉर्डला आपण एकाच वेळेला बेंड, ट्विस्ट अँड स्ट्रेच असं करणार आहोत. तर हे कसं करायचं एक आवर्तन करून दाखवते, थोडंसं डायनॅमिक असणार आहे. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुढे झुकताना थोडीशी काळजी घ्यायची आहे आणि मागे वळताना सुद्धा काळजी घ्यायची. तर इथे दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, उजवा पाय फोल्ड करायचा, त्याचं पाऊल जे आहे हे डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्यायचं. दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर. आपण गेल्या आठवड्यामध्ये जे जानू शिरासन पाहिलं, सेम कृती आहे. पुढे झुकायचं, कपाळ गुडघ्याकडे, आणि त्यानंतर उजव्या बाजूने म्हणजे जो पाय फोल्ड आहे त्या बाजूने खाली वळून आपलं कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. जेव्हा आपण जमिनीकडे खाली वाकू त्यावेळेला आपल्याला जो पाय सरळ आहे तो कुठेही असा फोल्ड नाही करायचा आहे. आपल्याला जेवढं जाता येईल तेवढं जाण्याचा प्रयत्न करायचा. समजा आपली क्षमता एवढी आहे तर एवढंच पुढे झुकायचं, म्हणजे आपल्याला हा पाय जो आहे हा सरळ ठेवायचा आहे, जेणेकरून आपला जो पाठीचा कणा आहे त्याला अपेक्षित असा ट्विस्ट मिळतो. ठीक आहे. ही थोडीशी डायनॅमिक कृती असेल, एकदा पुढे वळायचंय आणि एकदा मागे वळायचं. सुरुवात करूया. उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी करताना थोडीशी काळजी घ्या, यथाशक्ती. दोन्ही हात आता आपल्या डाव्या पायाच्या मांडीवर असतील. बरोबर. आता थोडस पुढे झुका, कपाळ गुडघ्याकडे जाऊ दे, मग वर या आणि उजव्या बाजूने खाली वळून कपाळ जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. डावा पाय मात्र आपल्याला जाणीवपूर्वक सरळ ठेवायचा. बरोबर. 1, अशी थोडीशी डायनॅमिक हालचाल. पुन्हा एकदा पुढे आणि मग मागे. 2, बरोबर कर. पुन्हा पुढे आणि उजवीकडून मागे. 3, पुन्हा पुढे झोपूया, उजवीकडे मागे वळूया. 4, अजून एक राऊंड, पुढे मागे.
5. बरोबर. हीच कृती आता विरुद्ध बाजूला. उजवा पाय सरळ करा, डावा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. दोन्ही हात आता आपल्या उजव्या पायाच्या मांडीवर असतील. पुढे झोपूया, कपाळ गुडघ्याकडे, आणि डाव्या बाजूला मागे वळून कपाळ जमिनीला नेण्याचा प्रयत्न करायचा. अट्टहास. उजवा पाय सरळ. 1. सुरुवात करूया. थोडीशी डायनामिक हालचाल. 2. बरोबर. 3. पुढे झोपायचंय आणि डावीकडून मागे. 4. अजून एकदा पुढे आणि डावीकडून मागे. 5. थांबायचं, पायांमध्ये अंतर घ्या आणि विश्रांती घ्या. आज आपण वज्रासनामधलं मार्जरासन पाहणार आहोत. मार्जरासनचे कॉन्ट्रडिक्शन, ज्यांना पाठीची दुखणी आहे, त्याचबरोबर म्हणजे आपल्या हाडांची दुखणी असतात माहिती, मनगटामध्ये थोडीशी जॉईंट्स मध्ये प्रॉब्लेम असतो, तर त्यांनी हे आसन करणं टाळायचं आहे, की जेणेकरून त्यांच्या हातावरती प्रेशर येऊन दुखापत होऊ नये, म्हणून त्यांनी हे आसन करणं टाळायचं. त्याचबरोबर ज्यांना पाठीच्या मणक्याची आत्ता दुखणी असेल, आत्ता जर दुखत असेल, तर करणं टाळायचं आहे. मार्जरासनचे फायदे असे आहेत की हे सर्वायकल उपचारात्मक म्हणून मानलं गेलेलं आहे. त्याचबरोबर आपला थायरॉइड सुद्धा या आसनाच्या अभ्यासाने कंट्रोलमध्ये राहतो आणि आपली पचनसंस्था अधिक कार्यक्षम होते, कारण की पोटावरती आपल्या ताण येतो आणि एकाच वेळेला दाब सुद्धा येतो. तर हे आसन कसं करायचं हे आपण बघून घेऊया. मार्जरासन आपल्याला वज्रासनामधून पुढे नेणार हे आसन आहे. तर आधी कृती लक्षात घ्या आणि मग आपण एकत्रित करू. इथे आपल्याला पुन्हा दोन्ही पाय जोडून वज्रासन विधिवत करून घ्यायचंय. एक एक पाय फोल्ड करून, उजवा आणि डावा. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्याला गुडघ्यावर उभं राहायचंय. या दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्याला आपल्या शोल्डर एवढं अंतर घ्यायचंय. तर आधी आपल्याला थोडेसे गुडघे लांब करून घ्यायचे पाय. त्याच्यानंतर सीटचा भाग पुन्हा एकदा आपल्या पायावर ठेवायचा आणि आपल्या उजव्या हाताच्या आधाराने आपल्याला हे माप घ्यायचंय. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला बघा या प्रकारे लावून घ्यायचं आणि उजव्या हाताची बोटं आहेत, तर त्या बोटाप्रमाणे डावा गुडघा जो आहे आपला हा ऍडजस्ट करायचा. बघा लक्षात आलंय. उजवा हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावलंय आणि उजव्या हाताच्या बोटांनी आपण आपला डावा गुडघा जो आहे हा ऍडजस्ट केला. हे अंतर बरोबर आपल्या शोल्डर एवढं येतं. तर हे कसं बघा, दोन्ही पुन्हा हाताची कोपरं आपल्या गुडघ्यांना लावून घ्यायची. हाताची 5ही बोटं जुळलेली आहेत आणि त्यानंतर खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. हाताची 5ही बोटं जुळलेली. बघा आता तुमच्या लक्षात आलं असेल की हे अंतर बरोबर आपल्या शोल्डर एवढा आहे. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलेलं आहे. आता मी थोडीशी क्रॉस होते. पायाचे तळवे बघा फ्लॅट आहेत जमिनीच्या दिशेने, आणि ते जमिनीकडे फ्लॅट आणि तळवे जे आहेत हे सिलिंगच्या दिशेने आहेत. इथे आपल्याला खांदे एकदम रिलॅक्स ठेवायचे आहेत. मनगटावरती नकळत आपला भार संपूर्ण जातो, तर आपल्याला अगदी जाणीवपूर्वक कृती करायची. ही स्थिती पक्की झाली की मार्जरासन भाग 1. आता इथे आपल्याला आपली मान सिलिंगच्या दिशेने घेऊन जायची, अगदी सावकाश. नजर आपली सिलिंगकडे. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद ठेवायचंय आणि नजर सिलिंगकडे असेल. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येईल. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. पुढची कृती आहे मार्जरासन भाग 2. इथे आपल्याला आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन द्यायची. म्हणजे मार्जरासन भाग 1 मध्ये ज्या ठिकाणी आपल्याला ताण येतो तिथेच मार्जरासन भाग 2 मध्ये प्रेशर येतो. हनुवटी गळ्याकडे ताणायची. हा झाला मार्जरासन भाग 2. मार्जरासन भाग 1 आपल्याला आपली मान सिलिंगकडे न्यायची आहे आणि भाग 2 मध्ये हनुवटी गळ्यात. मध्यभागी येताना पुन्हा नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही गुडघे जोडून घ्यायचे आणि पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर येईल. हे झालं मार्जरासन. आणि पुढे उष्ट्रासन पण बघून घेऊया आणि मग दोन्ही ही आसनं आपण एकत्रित करू. उष्ट्रासनाचे कॉन्ट्राइंडिकेशन पुन्हा तेच आहेत.
जे मार्जरासनचे होते, पाठीच्या मणक्याची दुखणी असतील तर हे आसन करणं टाळायचं आहे. उष्ट्रासनासाठी आपल्याला दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. सुरुवातीला आपण जे आहे ते सुलभ उष्ट्रासन बघतोय. दोन्ही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचं, पावलांचं माउंटन करायचं, म्हणजेच चवड्याचा भाग जमिनीवर, टाचा सिलिंगच्या दिशेने. ही स्थिती पक्की झाली की हाताची पाचही बोटं जळून घ्यायची आहेत. हाताची पाचही बोटं जुळलेली आणि ती जिथे आपलं कमरेचं माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. आता हे जे उष्ट्रासन आहे याच्याने आपला श्वसन मार्ग सुद्धा सुधारतो आणि पुन्हा थायरॉइड उपचारात्मक आहे. ही स्थिती आपली पक्की झाली की मग आपल्या हाताने कमरेचा भाग पुढे ढकलायचा, म्हणजे आपलं पोट पुढे येतं बघा, पोट पुढे आलंय. आणि मग उजवा हात समोरून गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडायची, मान मागे सैलसर सोडायची. आपला चेहरा पूर्णपणे सिलिंगला समांतर असेल आणि तो जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायचा. डावा हात आधारासाठी आपल्या कमरेवर आहे. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी घ्यायची, उजवा हात पुन्हा कमरेवर आणि मग ही स्कृती विरुद्ध बाजूने पुन्हा आपल्या कमरेचा भाग थोडासा पुढे ढकलायचा, उजवा हात सपोर्टसाठी कमरेवर ठेवायचा, डावा हात समोरून गोलाकार फिरून मागे डाव्या पायाची टाच पकडायची, चेहरा पूर्णपणे सिलिंगला समांतर आणि जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून जायचा. इथे आपल्या छातीचे स्नायू आडव्या कक्षेमध्ये प्रसरण पावतात, त्यामुळे लंग्स कॅपॅसिटी वाढते, कंठस्थ ग्रंथींवर ताण दाब येतो, थायरॉइड उपचारात्मक आहे. उलट चाल करताना मान मध्यभागी, हाताचा सपोर्ट पुन्हा आपल्या कमरेवर द्यायचा आणि उलट चाल करताना पुन्हा दोन्ही हात खाली, पावलांचं माउंटन सोडून द्यायचं, गुडघे जुळून घ्यायचे आणि पुन्हा सीटचा भाग आपल्या पायावर घ्यायचा. ठीक आहे, सुरुवात करूया मग. एकेका पायाने वज्रासन करून घ्या विधिवत. दोन्ही पाय समोर जुळलेले आणि एक एक पाय फोल्ड करून वज्रासन. दोन्ही गुडघे समोरून जुळलेले आहेत. आता वज्रासन हे ध्यानात्मक पट्टीतलं आसन आहे, त्यामुळे या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबा. ज्यांना पाठीची दुखणी आहे, जास्त पाठकणा स्ट्रेच घेऊ शकत नसेल, त्यांनी आपले हात जे आहेत हे गुडघ्याच्या जवळ ठेवा. या प्रकारे ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांच्यासाठी ही सूचना. आणि जे नॉर्मल आहेत त्यांनी दोन्ही हातांची बोटं जुळलेली असतील आणि ती आपल्या मांडीवर ठेवायचे, डोळे अलगद मिटून घ्यायचे, थोडेसे गुडघ्यावरती हात न ठेवता जराशे मागे येऊ देत. हा, अजून थोडीशी मागे, बस, बरोबर. आणि तुम्ही आता इथे हातांची ज्ञान मुद्रा करा. पहिलं बोट आणि अंगठा यांचा एकमेकांना स्पर्श करून आणि डोळे अलगद मिटून घ्या. बंद डोळ्यांनी आपला संपूर्ण आकृतिबंध तपासून पाहूया. समोरून दोन्ही गुडघे जुळलेले आहेत का ते आपलं आपण तपासायचंय. सीटचा भाग दोन्ही टाचांच्या मध्ये आहे का, पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहेत का, हे सगळं आपलं आपण तपासून पाहायचं आहे. वज्रासनात पाठीचा कणा नैसर्गिक सरळ राहतो, डोळे अलगद मिटलेले, खांदे कोपरे शिथिल, चेहरा शांत, एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. जेवणानंतर केलं जाणार एकमेव आसन. आणि इथे आपण करूया एक मकार लांबवलेला ओमचा उच्चार. खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या आणि श्वास सोडताना उच्चार ओम. रिलॅक्स. आता दोन्ही हात समोर घ्या. हात समोर घ्या, हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला, हात समोर सरळ, बरोबर. हाताचे तळवे सिलिंगच्या दिशेला. फक्त माझी विंडो ओपन ठेवा म्हणजे तुम्हाला कृती बरोबर दिसेल. आणि दोन्ही हात जे आहेत, आता हातांची बोटं जी आहेत ती आपल्या खांद्यात, बरोबर. दोन्ही कोपरे समोरून जॉईन करून घ्या. शोल्डर रोटेशन करतोय, सावकाश वर आणि खाली क्लॉकवाईज. 2, बरोबर. 3, छान. विरुद्ध बाजूने पुन्हा दोन्ही कोपरे जॉईन करून घ्या आणि आता मागून पुढे 1, 2, 3. 3 वेळा झाले की थांबूया. दोन्ही हात खाली आणि आता मार्जरासन करण्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचं.
दोन्ही गुडघ्यांवर उभे राहा. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर एवढं अंतर, आधी थोडंसं अंतर घ्यायचंय, मग सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर ठेवायचा आहे आणि उजव्या हाताच्या आधाराने तुम्ही हे अंतर घेऊ शकता. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि उजव्या हाताच्या बोटाने त्याप्रमाणे डावा गुडघा ऍडजस्ट करा. बरोबर आहे, बरोबर. आणि आता दोन्ही हातांची कोपरं आपल्या गुडघ्यांच्या जवळ येऊ दे. गुडघ्यांना चिटकवून घ्या दोन्ही हातांची कोपरं आणि खांद्यातून दोन्ही हात आणि गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. नजर आपली दोन्ही हातांच्या मध्ये आणि बघा आपलं आपण तपासून पहा. आपलं संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आलंय ना, हे आपलं आपण तपासून पहा. आपल्या पायाचे तळवे सिलिंगच्या दिशेने आहे. पोटाचे स्नायू एकदम ढिले सोडून द्या जमिनीच्या दिशेने आणि करूया मार्जनासन भाग 1. सावकाश आता आपली मान हळूहळू सिलिंगच्या दिशेला घेऊन जायला सुरुवात करा. नजर आपली सिलिंगकडे असेल. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, श्वास चालू. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने एकदम सैलसर सोडून द्या. गळ्यापासून पोटापर्यंत ताण येतोय. आपल्या पाठीच्या कणाला अंतर्वक्र आकार प्राप्त झालेला आहे. म्हणजेच काय, तर तिथे हलकासा प्रेशर आहे पाठीच्या कणाला. गळ्यापासून पोटापर्यंतचे स्नायू ताणले गेले आहेत. शक्य असेल तर डोळे बंद करा. देहधारणा, प्राणधारणा. देहधारणामध्ये आपल्याला संपूर्ण आपल्या देहाचं निरीक्षण करायचं आहे. कुठे ताण, कुठे दाब वाटतोय त्याकडे निरीक्षण. आणि प्राणधारणा म्हणजे जोड श्वासाची. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या, डोळे उघडायचे आणि श्वास सोडत सावकाश आपली मान मध्यभागी येऊ दे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये. रिलॅक्स. नकळत आपले खांदे किंवा पोटाचे स्नायू आपण थोडेसे ताणून घेतो, तर तसं न करता एकदम जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या. आणि आता करूया मार्जनासन भाग 2. सावकाश आपली हनुवटी गळ्याच्या दिशेने घेऊन जायला सुरुवात करा. हनुवटी गळ्याला लॉक होऊन जाईल, चिन लॉक पोझिशन. आणि आता बघा आपल्या पाठीच्या कण्याला कमानीसारखा आकार प्राप्त होतो आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू तिथे प्रेशर आहे, दाब आहे, त्याकडे लक्ष. इथे आपण एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं करूया. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास घेऊन घ्या आणि संथ गतीने श्वास सोडा. उलट चाल करताना सावकाश मान मध्यभागी येऊ दे. नजर दोन्ही हातांच्या मध्ये असेल. दोन्ही गुडघे समोरून जोडून घ्या आणि आपल्या सीटचा भाग पुन्हा आपल्या पायावर येऊ दे. दोन्ही हात आता आपल्या मांडीवर. जर मनगटांमध्ये तुम्हाला थोडासा प्रेशर वाटत असेल तर हात थोडेसे असे झटकून घ्या, म्हणजे मनगटावरचं प्रेशर निघून जाईल. नकळत हा सगळा म्हणजे आपण आपला प्रेशर जो आहे हाताचा तो आपल्या मनगटांवर देतो. उलट चाल सावकाश मध्यभागी. डोळे बंद. बंद डोळ्यांनी आपण जे काही कृती केली मार्जनासनची, त्याच्यामुळे आपल्या शरीरावरती झालेला परिणाम, त्याचा अनुभव किंवा मागोवा घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. आणि करूया उष्ट्रासन. त्यासाठी पुन्हा दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. दोन्ही गुडघ्यांमध्ये आपल्या शोल्डर सॉरी आपल्या थोडंसं अंतर घ्या. शोल्डर एवढं नाही, थोडंसं अंतर घ्यायचंय दोन्ही गुडघ्यांमध्ये. हात शरीराच्या जवळ असतील. पावलांचं माउंटन. टाचा सिलिंगच्या दिशेला, पायाची बोटं जमिनीवर. बरोबर. दोन्ही हातांची पाचही बोटं जोडलेली आणि ती आता आपलं जिथे माकड हाड आहे तिथे ठेवायची आहे. बरोबर. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. खांदे जे आहेत ते पुन्हा एकदा आपले जमिनीला समांतर येतील. नजर समोर, चेहरा शांत. आणि आता हळूहळू आपल्या पोटाचा भाग पुढे घ्यायचा, म्हणजे कमरेचा भाग मागून पुढे ढकलायचा आहे, म्हणजे आपलं पोट पुढे येईल. बरोबर. आणि आता उजवा हाताने उजव्या पायाची टाच पकडा. उजवा हात गोलाकार फिरून उजव्या पायाची टाच पकडायचा प्रयत्न करा. अट्टाहास नसेल. डावा हात मात्र आपला
सपोर्टसाठी मागेच असेल. हा, ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी करताना कृपया काळजी घ्या किंवा टाळा. तरी फक्त आपले हात कमरेवर मागे धरून थोडासा हलकासा बेंड घ्या, फक्त हलकासा बेंड घ्या. बाकीच्यांनी आपली मान जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या, चेहरा सिलिंगला समान. ओके, अच्छा, म्हणजे त्यांनी पूर्ण केलंय उष्ट्रासन. ठीक. उलट चाल करताना मान मध्यभागी आणि उजवा हात पुन्हा सपोर्टसाठी आपल्या कमरेवर. थोडा वेळ विश्रांती घ्या, दोन्ही हात खाली. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती. गळ्यापासून पोटापर्यंत जिथे सगळ्या स्नायूंना ताण येतो. हीच कृती आता विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पायांमध्ये अंतर आहे, पावलांचं माउंटन केलंय, हाताची पाचही बोटं जोडलेली ती आपल्या पुन्हा कमरेच्या इथे. आणि आपला हळूहळू कमरेचा भाग पुढे ढकला, पोट पुढे येईल. उजवा हात सपोर्टसाठी आपल्या कमरेवरच असेल, डावा हात समोरून गोलाकार फिरून डाव्या पायाची टाच पकडा, मान मागे सैल सोडा. बरोबर, मान मागे सैल सोडायची. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू आणि ते थोडा वेळ थांबा. 1 2 3 4 5. आपण करतोय स्लो गोष्टी. उलट चाल करताना मान सरळ, डावा हात पुन्हा आपल्या कमरेवरती. बरोबर, दोन्ही हात खाली. पायाचं पावलांचं माउंटन सोडून घ्या, दोन्ही पाय एकत्रित जवळ येऊ दे आणि सीटचा भाग पुन्हा आपल्या पायांवर. डोळे बंद आणि उष्ट्रासनाचा पुन्हा एकदा मागोवा. आपलं जे काही बदल होतोय त्याचा एक्सपिरियन्स घ्यायचा आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. श्वासाची गती वाढल्यासारखी वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने कुंकर मारल्याप्रमाणे सुद्धा. आणि आता एकेका पायाने वज्रासन सोडून घेऊया. डावा पाय मग उजवा पाय, एक एक पाय सरळ करा, वज्रासन सोडून घ्या, विश्रांती. पावलांवरती मनगटावरती थोडस प्रेशर असेल तर आपले पाय पावलं एकमेकांवरती अशी आपटून घ्यायची. आणि आता सावकाश दंड स्थितीमध्ये येते, उठून उभं राहायचंय. स्टँडिंग पोझिशन मध्ये विश्रांती. करूया कटी चक्रासन. माझा व्हिडिओ दिसतोय ना? दिसते ना मी बरोबर? करूया कटी चक्रासन. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ, दोन्ही हात खांद्यातून सरळ करा. कटी चक्रासन जे आपण मागच्या आठवड्यामध्ये पाहिलं होतं. उजवा हात समोरून डाव्या खांद्यावर, डावा हात मागून उजव्या कमरेवर आणि डाव्या दिशेला मागे वळून उजव्या पायाची टाच बघण्याचा प्रयत्न. दोन्ही पाय आपण जुळलेले ठेवूयात. जेव्हा आपण मागे वळतो तेव्हा गुडघ्यातून पाय सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा. ज्यांना त्रास होत असेल कमरेच्या ठिकाणी किंवा पाठीच्या कण्याला त्यांनी पायांमध्ये अंतर घ्या. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. आणि आता डावा हात आपल्या उजव्या खांद्यावर समोरून, उजवा हात मागे डाव्या बाजूला आणि उजव्या दिशेला मागे वळवून डाव्या पायाची टाच पाडण्याचा प्रयत्न. कटी चक्रासन. पुन्हा सावकाश मध्यभागी. आणि आता हीच कृती आपण थोडीशी डायनॅमिक करूया. एकदा उजवीकडे एकदा डावीकडे सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 वेळा झाल्यावर थांबायचंय. पुन्हा दोन्ही पाय जुळलेले, दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे सरळ. बरोबर, दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या, तळवे सिलिंगच्या दिशेला. बरोबर. आणि आता आपल्याला श्वास घेत आपल्या टाचा जमिनीपासून वर उचलायच्या. श्वास घेत वर उचलायच्या टाचा आणि श्वास सोडत त्या खाली जमिनीकडे आपटायच्या आणि आपली हाताची पकड डोक्यावर येईल. बघा, हा बरोबर, श्वास सोडायचा आहे, टाचा जमिनीकडे आपटायच्या आणि आपले हात डोक्यावर. बरोबर, याला म्हणतात ताडासन, स्ट्रेचिंग आणि श्वसन. श्वास घेत वर, टाचा वर,
श्वास सोडत खाली, थोडीशी उडी मारायची. पुढे येऊन श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, थोडीशी टाचा जमिनीवर आपटायच्यात आणि आपले हात डोक्यावर ठेवायचे. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. बरोबर. पुन्हा हात वर असू दे, दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या. करूया तिर्यक ताडासन, एकदा उजवीकडे एकदा डावीकडे. सुरुवात करूया. एकदा उजवीकडे आपल्याला थोडस वळायचंय, मध्यभागी, डावीकडे, मध्यभागी. बरोबर. हा, असं थोडस डायनॅमिक करूया. 1 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर 10. थांबायचं. मध्यभागी येऊन थांबा. दोन्ही पाय जोडून घ्या. हातांची बोटं एकमेकांमधून सोडून द्यायचे. दोन्ही हात समोरासमोर, वरतीच डोक्याच्या दिशेने. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत सावकाश दोन्ही हात खाली घेऊन यायचे. लगेच न आणता सावकाश घेऊन यायचे आणि मग विश्रांती. मान मागे सैल सर सोडा, विश्रांती. आज आपण बघणार आहोत नटराजासन. आता हे थोडस बॅलन्सिंग आसन आहे. त्याचबरोबर म्हणजे आज आपण हे उभं राहून यासाठी करतोय की ही सेम कृती आपल्याला आज पोटावर पडून सुद्धा करायची आहे. ही सेम कृती. त्यामुळे लक्षात घ्या कसं करायचंय. दोन्ही पाय जुळलेले ठेवायचे, हात शरीराच्या जवळ. तुम्ही सपोर्ट साठी एखादी भिंत, टेबल किंवा खुर्ची पकडू शकता. एक मी तुम्हाला करून दाखवते, पुढचं आपण एकत्रित करू. आणि त्यानंतर उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा आणि त्याचा अँकल पकडायचा. उजव्या पायाचा अँकल पकडलाय बघा या. त्यानंतर डावा हात सरळ घ्यायचा समोर आणि मग थोडस कमरेतनं पुढे झुकायचं. उजवा जो पाय आपण फोल्ड केलाय ना तो थोडासा मागे स्ट्रेच करायचा, म्हणजे उजव्या पायाची मांडी जमिनीला समांतर येईल. आता डावा हात जो आपला सरळ आहे ना, तर ह्या डाव्या हाताने तुम्ही भिंत, टेबल, खुर्चीचा आधार घेऊ शकता सपोर्टसाठी. थोडस बॅलन्सिंग आहे. इथे आपले पायाचे स्नायू स्ट्रेच होतात आणि मेन म्हणजे आपलं कॉन्सन्ट्रेशन सुधारतं. थोडासा आत्मविश्वास आपला अजून वाढतो जेव्हा आपण अशा प्रकारची आसनं करतो त्यावेळेला. इथे थोडा वेळ आपल्याला क्षमतेप्रमाणे थांबायचे आणि उलटचाल करताना सावकाश मध्यभागी यायचं. हात खाली, पाय खाली. ठीक आहे. हीच कृती मग सेम विरुद्ध बाजूने करायची आपल्याला. तर अगदी सावकाश एखाद्या गोष्टीचा तुम्ही सुरुवातीला आधार घेतला तरीही हरकत नाही. ठीक आहे. सुरुवात करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता सुरुवातीला आपण उजवा जो पाय आहे तो फोल्ड करूया. उजव्या पायाचा अँकल पकडा. बरोबर. आणि आता डावा हात समोर घ्या. डाव्या हाताची बोटं जमिनीला समांतर असतील. थोडस कमरेतनं पुढे झुका आणि उजवा पाय थोडासा मागून स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. आणि नजर आपली डाव्या हाताच्या बोटांकडे. तिथे जर आपण आपलं कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स आपल्याला व्यवस्थित सांभाळता आला. छान छान प्रयत्न आहे. आणि आता इथे नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. छान. आणि उलटचाल करताना सावकाश मध्यभागी या. उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आपल्या संपूर्ण शरीराचा भार डाव्या पायावर घेऊ. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले. आणि आता डावा पाय फोल्ड करूया. त्याचा अँकल पकडायचा आहे. उजवा हात समोर. थोडस कमरेतनं पुढे झुका आणि डावा पाय मागे स्ट्रेच करण्याचा प्रयत्न करा. नजर आपली उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू.
तुम्ही उजव्या हाताने एखाद्या गोष्टीचा सपोर्ट घेऊ शकता बॅलन्स साठी. छान. आणि उलट चाल करताना सावकाश कमरेतनं सरळ व्हायचं. हात खाली, पाय खाली, विश्रांती. सावकाश बैठक स्थितीमध्ये या. सावकाश बैठक स्थिती आणि त्याच्यानंतर एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, हातांमध्ये अंतर, विश्रांती. लक्ष आपल्या श्वासाकडे. श्वासाची गती वाढली आहे, संथ आहे, मंद आहे, याकडे लक्ष. आणि आता पुढची आपल्याला कृती काय करायची, दोन्ही पाय जोडलेले ठेवा, हात शरीराच्या जवळ ठेवा. आणि आता आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे आणि डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा आणि मग डावा पाय वर उचलायचा आणि डाव्या हाताने उजव्या हाताने डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. थोडीशी विरुद्ध बाजूची कृती आहे बघा, या प्रकारे. 1 2. एकदा उजवा पाय वर, डाव्या हाताने उजव्या पायाचा अंगठ्याला स्पर्श करायचा, मग हात पाय खाली, मग डावा पाय वर, उजव्या हाताने डाव्या पायाच्या अंगठ्याला स्पर्श करायचा. अशा प्रकारे थोडीशी डायनामिक हालचाल असेल. सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, मान मध्यभागी. सुरुवात करूया. 1 2 बरोबर, 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. आणि आता एकत्र उजवा पाय आणि उजवा हात एकत्रित वर. 1 आणि मग डावा हात, डावा पाय एकत्रित वर. 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. थांबायचंय, विश्रांती. दोन्ही पायांमध्ये, हातांमध्ये अंतर घेऊन विश्रांती. आज आपण करणार आहोत पूर्ण पवन मुक्तासन. आणि त्यासाठी स्थिती, दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण एकत्रित करू शकतो किंवा हवा असेल तर एकदा बघून घ्या, तुम्ही विश्रांती स्थितीमध्ये थांबा दोन्ही पायांमध्ये, किंवा एका कुशीला वळून बघून घ्या, रिलॅक्स व्हा. मी तुम्हाला दाखवते कसं केलं जातं. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 डिग्री वर उचलायचे आणि मग ते फोल्ड करायचे. त्या फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा. मागच्या आठवड्यामध्ये आपण एकेका पायाने हे पवन मुक्तासन केलं होतं आणि आता आपण दोन्ही पाय एकत्रित फोल्ड केलेत आणि ह्या दोन्ही पायांना आपल्या हातांचा विळखा. एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. इथे आपल्याला डोकं जमिनीवर ठेवायचंय, पावलं जमिनीच्या दिशेने सैलसर सोडायची आहेत. पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष द्यायचंय. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी पुढची कृती करायची नाहीये, त्यांनी फक्त एवढ्या स्थितीपर्यंत थांबायचंय. बाकीच्यांनी बघून घ्या, डोकं वर उचलायचं आणि आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ गुडघ्यांना लावण्याचा प्रयत्न. हनुवटी, कपाळ किंवा नाक पूर्णपणे शरीराचं गाठोड होतं. आणि उलट चाल करताना सावकाश मान जमिनीवर, हातांचा विळखा सोडून द्यायचा. दोन्ही पाय गुडघ्यात सरळ करायचे हवेमध्ये आणि नियंत्रित जमिनीवर आणि विश्रांती. आता इथे फक्त आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की थोडंसं पोटावरती प्रेशर येतं, त्यामुळे शॉर्ट ब्रिदिंग होतं आणि आपल्याला नॉर्मल श्वास प्रश्वास चालूच ठेवायचा आहे. जरी ते शॉर्ट ब्रिदिंग म्हणजे कसं असतं की श्वास घेण्यापेक्षा म्हणजे सोडताना आपल्याला थोडंसं तिथे प्रेशर येतं, पण आपल्याला हे जाणीवपूर्वक श्वास प्रश्वास चालू ठेवायचा आहे.
त्या पवन मुक्तासनामध्ये आपलं गॅसेसचे जे त्रास आहेत हे कमी होतात या आसनाच्या अभ्यासाने. त्याचबरोबर ज्यांना पित्ताचा त्रास आहे किंवा अन्नपचन व्यवस्थित होत नाहीये, ज्यांना वेट लॉस करायचा आहे, त्यांच्यासाठी सुद्धा हे पवन मुक्तासन अतिशय उपयुक्त आहे. सुरुवात करूया मग. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ असतील, मान सरळ मध्यभागी असेल. बरोबर. आणि आता आपल्याला दोन्ही पाय एकत्रित 30 अंशापर्यंत वर उचला आणि मग ते फोल्ड करा. बरोबर. आणि आपल्या फोल्ड केलेल्या पायांना आपल्या हातांचा विळखा एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून ही कृती केली तरीही चालेल. आता पावलं जमिनीच्या दिशेने सैल सोडा. पोटाचे स्नायू रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, लक्ष आपल्या श्वासाकडे, डोळे बंद. दोन्ही बाजूनी पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष, त्याची जाणीव. आता ज्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं आहे. बाकीच्यांनी आपलं डोकं वर उचला आणि आपली हनुवटी किंवा नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. अंतिम स्थितीमध्ये पोट रिलॅक्स, खांदे रिलॅक्स, नॉर्मल श्वास प्रश्वास चालू ठेवायचा. बरोबर. 1 2 3 4 5. उलटसार. सावकाश, डोकं जमिनीवर, हाताचा विळखा सोडून द्या. दोन्ही पाय गुडघ्यात न सरळ करा आणि नियंत्रित जमिनीवर विश्रांती. पोटावरती आलेला प्रेशर आता रिलीज होतोय. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडून द्या. आणि तुम्ही एका कुशीला वळा. मी तुम्हाला पुढचं आसन दाखवते. पोटावरती पडून करणारं आसन आहे. आपण जे मगाशी नटराजासन पाहिलं तर त्याचीच ही शयन म्हणजे विपरीत शयन स्थितीमधली स्थिती. तर इथे आपल्याला दोन्ही पाय जोडलेले ठेवायचे आहेत, हात शरीराच्या जवळ असतील. आणि आता उजवा जो पाय आहे तो फोल्ड करायचा, उजव्या पायाचा अँकल पकडायचा, डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आणि आता एकाच वेळेला डावा हात आणि उजव्या पायाची मांडी आणि आपली अपर बॉडी म्हणजेच कमरेपासूनचा वरचा भाग जमिनीपासून वर उचलायचा. बघा या प्रकारे डावा पाय पूर्णपणे जमिनीवर आहे, उजवा पाय फोल्ड केलाय, तो पकडलाय आणि डावा हात सोबत. आपली अपर बॉडी आणि उजव्या पायाची मांडी जमिनीपासून वर आहे, नजर आपली डाव्या हाताच्या बोटांवर. आता ज्यांना पाठीची दुखणी आहे त्यांनी पुन्हा एकदा करताना काळजी. उलटचाल करताना हात खाली, कपाळ जमिनीवर, उजव्या पायाची पकड सोडून द्यायची, डावा हात खाली. आणि मग ही सेम कृती विरुद्ध बाजू. डावा पाय फोल्ड करायचा, त्याचा अँकल पकडायचा, उजवा हात सरळ वरती, उजवा हात वरून स्ट्रेच करायचा, उजवा पाय मागून स्ट्रेच करायचा आणि मग एकाच वेळेला डाव्या पायाची मांडी, उजवा हात आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर. या प्रकारे ही कृती करायची, नजर आपली उजव्या हाताच्या बोटांवर. उलट चाल करताना हात खाली, कपाळ जमिनीवर, डावा पाय खाली. आणि इथे आपल्याला पाठीवर पडून विश्रांती घ्यायची, कारण की पोटावरती पूर्णपणे प्रेशर येतो, म्हणून मग पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. ठीक आहे. सुरुवात करूया. त्याला अर्ध धनुरासन म्हणतात. एका कुशीला वळून पोटावर पडून विश्रांती, एका गालावर पडून विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. आणि आता सुरुवात. पूर्वस्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ, कपाळ जमिनीवर. आणि आता उजवा जो पाय आहे तो दुमडायचा आहे आणि त्याचा घोटा पकडा उजव्या हाताने.
डावा हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचा आहे. संपूर्ण डावी बाजू स्ट्रेच करा. डावा हात डोक्याच्या दिशेने ताणूया. डावा पाय जमिनीच्या दिशेने खाली ताणायचा आहे. आणि आता एकत्रित डावा हात उजव्या पायाची मांडी आणि आपली अपर बॉडी जमिनीपासून वर उचलायची. नजर डाव्या हाताच्या बोटांकडे. बरोबर, छान. पुन्हा डावा हात समोरून ताणण्याचा प्रयत्न आणि उजवा पाय मागून थोडासा ताणण्याचा प्रयत्न. छान. 1 2 3 4 5. उलट चाल. डावा हात खाली, कपाळ जमिनीवर, उजवा पाय खाली. पायाची पकड सोडून द्या. डावा हात खाली येऊ देत. थोडा वेळ विश्रांती घ्या. विश्रांती म्हणजे तिथल्या तिथेच जरा एका गालावर पडून विश्रांती घ्या. हीच कृती आता विरुद्ध बाजूने. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले कपाळ जमिनीवर. डावा पाय फोल्ड करत उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. उजवी बाजू पूर्णपणे ताणायची. उजवा हात उजवा पाय आणि त्यानंतर डाव्या पायाची मांडी, उजवा हात आणि अपर बॉडी जमिनीपासून वर. बरोबर. नजर उजव्या हाताच्या बोटांकडे. नॉर्मल श्वास प्रश्वास चालू. 1 2 3 4 5. छान. आणि उलट चाल करताना सावकाश उजवा हात खाली, कपाळ जमिनीवर, डावा पाय खाली आणि एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घ्या. तोंडाने संपूर्ण श्वास सोडा. श्वासाची गती, हृदयाची गती वाढल्यासारखी वाटेल. आणि सावकाश एका कुशीला वळा आणि बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठलाही झटका न देता सावकाश. आजपासून आपण प्राणायामाला सुरुवात करतोय. त्यासाठी पद्मासन, अर्ध पद्मासन घालून घ्यायचंय किंवा तालीमध्ये. बरं. तर आता जेव्हा आपण प्राणायाम करतो त्यावेळेला आपल्या ह्या ज्या 2 नाकपुड्या आहेत, ह्या नाकपुड्यांना नाडी असं म्हणतात. उजवी जी नाकपुडी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. जी डावी नाकपुडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात. आणि आपल्या ह्या दोन्ही नाकपुड्यांचं आपल्या ब्रेन बरोबर थोडंसं क्रॉस कनेक्शन असतं. म्हणजे ज्या वेळेला आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपला डावा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. ज्या वेळेला आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपला उजवा ब्रेन ऍक्टिव्हेट असतो. तर आता सूर्य नाडी म्हणजे काय? सूर्य जो आहे हा उष्णतेचा प्रतीक आहे, ऊर्जेचा प्रतीक आहे. त्यावेळेला म्हणजे जेव्हा आपली उजवी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला थोडस आपल्यामध्ये थोडासा म्हणजे आपल्याला एक असा एक वेगळाच उत्साह असतो किंवा आपल्याला एक म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या असं आपल्याला वाटतं की आपण आता काही करू शकतो. खूप वेगवेगळ्या आपल्याला आयडिया सुचत असतात. आणि ज्या वेळेला आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असतो. चंद्र जो आहे हा शांततेचं प्रतीक आहे. थोडासा म्हणजे आपण शांत असतो. म्हणजे ज्या वेळेला आपली डावी नाकपुडी ऍक्टिव्हेट असते त्यावेळेला आपला जो म्हणजे आपल्यामध्ये थोडस आपण लॉजिकली विचार करतो. थोड्याशा आपल्या कल्पना खूप छान छान आपल्याला सुचत असतात. तर हे असं मानलं जातं. म्हणजे आता हे जे सगळे प्रकार आहेत म्हणजे आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे कुठली नाहीये हे आपल्याला प्राणायामाच्या अभ्यासाने समजतं. म्हणून आणि अजून एक सांगायचं म्हणजे जेव्हा आपण श्वास घेतो, श्वास घेण्याच्या कृतीला प्राणायामामध्ये पूरक म्हटलं जातं. आणि जेव्हा आपण श्वास सोडतो, श्वास सोडण्याच्या कृतीला रेचक म्हटलं जातं. श्वास घेणं ब्रीदिंग पूरक, श्वास सोडणं ब्रीद आउट रेचक. त्यामुळे आतापासून ह्या थोड्याशा संज्ञा लक्षात ठेवायच्या की पूरक आणि रेचक म्हणजे काय. पूरक म्हणजे श्वास घेणं आणि रेचक म्हणजे श्वास सोड. तर आता पुढची कृती म्हणजे प्राणायाम मुद्रा कशी असते हे मी दाखवते तुम्हाला, जी आपल्याला उजव्या हाताची करायची असते.
याला प्राणायाम मुद्रा किंवा अंगुली मुद्रा म्हणतात, जी आपल्याला उजव्या हाताची करायची असते. उजवा हात समोर असेल म्हणजे त्याची पहिली जी 2 बोटं आहेत. व्हिडिओ दिसत नाहीये. बाकीच्यांना दिसतोय का माझा व्हिडिओ? म्हणजे मी दिसतीये का तुम्हाला सगळ्यांना? दिसते ना? सर तुम्हाला दिसतीये का आता? नाही दिसत आहे? तुम्ही मग रिजॉईन होता का? कारण की बाकीच्यांना मी दिसतीये बरोबर. फक्त तुमच्या इथे थोडासा इश्यू वाटतोय. मी शेअर केलेली हे तरी दिसतंय का तुम्हाला? प्राणायाम मुद्रा तरी दिसलीये का शेअर केलेली? दिसतीये ना? ही उजव्या हाताची आपल्याला करायची असते. उजव्या हाताची जी पहिली 2 बोटं आहेत, मधलं बोट आणि पहिलं बोट, ते फोल्ड करायचं आणि ते अंगठ्याच्या मुळाशी ठेवायचं. आपली 2 बोटं आणि अंगठा हे ओपन असेल. ही 3 बोटं आपली ओपन असतात. ही का ओपन असतात ही मी तुम्हाला पुढे दाखवते. ठीक आहे. ही मुद्रा तुम्हाला कळली कशी केली अंगुली? मी तुम्हाला ग्रुपवरती सुद्धा शेअर करणारच आहे ही प्राणायामाची मुद्रा. हा, तर आता पुढचं बघा. हा, आता ही जी मुद्रा आहे ना, ही 3 बोटं जी आहेत ही आपली ओपन का असतात? तर हा जो अंगठा आहे, या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची असते. जेव्हा आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, तेव्हा या अंगठ्याने आपल्याला उजवी नाकपुडी सहज बंद करायची असते आणि मग आपण डाव्या नाकपुडीने श्वास घेतो. आणि ज्या वेळेला आपल्याला उजव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा असतो, त्यावेळेला ही जी 2 बोटं आहेत, या 2 बोटांनी डावी नाकपुडी बंद करायची असते, म्हणजे आपण उजव्या नाकपुडीने श्वास घेऊ शकतो. लक्षात आले प्रत्येकाला? ही 3 बोटं का ओपन असतात? डाव्या डाव्या नाकपुडीने आपल्याला उजवा अंगठा बंद करायचा असतो. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची असते, म्हणजे आपण डावीने श्वास घेतो. आणि ज्या वेळेला आपल्याला उजवीने श्वास घ्यायचा असतो, त्यावेळेला ह्या 2 बोटांनी आपल्याला डावी नाकपुडी बंद करायची असते आणि आपण उजवीने श्वास घेतो. ठीक आहे, हे लक्षात आलं प्रत्येकाच्या? हळूहळू अजून पुढे तुम्हाला लक्षात येईलच. सोपं आहे. ज्यांना आधीचा बॅकग्राऊंड आहे योग साधनेचा त्यांच्या अजून लक्षात येईल. जे नवीन आहेत त्यांना थोडासा गोंधळ होऊ शकतो. ठीक आहे. तर प्राणायाम जो आहे असं म्हटलेलं आहे, प्राणायाम युक्तेन सर्व रोग समुद्भवा, अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग प्राणायाम युक्तेन सर्व रोग क्षयो भवेत आणि अयुक्त अभ्यास योगेन सर्व रोग समुद्भवा. म्हणजेच काय, जर योग्य प्रकारे आपण प्राणायाम केला तर सगळे आपले रोग आपल्यापासून दूर होतील. पण हाच प्राणायाम जर आपण अयोग्य प्रकारे केला तर आपल्याला सगळे रोग येऊ शकतात. म्हणून आपण सुरुवातीला दीर्घ श्वसन, विभागीय श्वसनाची प्रॅक्टिस केली आणि आजपासून आपण हळूहळू एक एक टप्पा पुढे जात आहोत. तर आता हा प्राणायामाचा श्लोक मी तुम्हाला शेअर करते. ग्रुपवरती पण मी शेअर करीनच, जो आपल्याला रोजच बोलायचा आहे. आपली जी प्राणशक्ती आहे त्या प्राणशक्तीला आपल्याला मनापासून वंदन करायचं आहे. तिच्यामुळे आपल्याला ऊर्जा मिळते. हा आहे प्राणायामाचा श्लोक. तर आता दोन्ही हात जोडून घ्या. समोर श्लोक आहे, माझ्या मागोमाग आपण हे बोला. प्राणस्येदं वशे सर्वं, प्राणस्येदं वशे सर्वं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, त्रिदिवे यत् प्रतिष्ठितं, मातेव पुत्रान् रक्षस्व, मातेव पुत्रान् रक्षस्व, श्रीश्च प्रज्ञाञ्च, श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति, विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनोमन वंदन करायचं आहे. त्या प्राणायामाच्या श्लोकाचा अर्थ, तिन्ही लोकांमध्ये जे जे काही अस्तित्वात आहे हे सगळं प्राणाच्या अधीन आहे. म्हणून हे प्राण, जसं माता आपल्या पुत्रांचं रक्षण करते तसं तूही आमचं रक्षण कर आणि आम्हाला चांगली संपत्ती आणि प्रज्ञा दे. ही संपत्ती म्हणजे आरोग्यम धनसंपदा. आपल्या हेल्थ इज अवर वेल्थ. प्राणशक्तीला वंदन. प्राणायामाची जी सुरुवात आहे ही एकतर कपालभाती म्हणजे श्वसन मार्ग शुद्धी किंवा दीर्घ श्वसनाने होते. तर आता उद्यापासून आपण हा बरोबर जे काही आहे ते फॉलो करणार आहोत. आजची आपण थोडीशी बेसिक इन्फॉर्मेशन घेतलीये. तर आता आपण बघणार आहोत सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास कसा करायचा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची अंगुली मुद्रा.
बरोबर. सुरुवात आपण सूर्यनाडी म्हणजे उजव्या नाकपुडीपासून करणार आहोत. हा. तर आता ही जी दोन बोटं ओपन आहेत, करंगळी आणि त्याच्या बाजूचं बोट जे ओपन आहे त्याच्याने डावी नाकपुडी बंद करायची आहे. डावी नाकपुडी बंद. बरं, जेव्हा आपण ही अंगुली मुद्रा करतो तेव्हा आपला हात नकळत असा वर जातो किंवा तो असा खाली येतो, तर तो आपल्याला व्यवस्थित जमिनीला समांतर ठेवायचा आहे. आणि आपली डावी नाकपुडी बंद. बरोबर. डोळे अलगद मिटून घ्या. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा आहे. आपण करतोय सूर्य अभ्यास. उजवीने आपल्याला श्वास भरून घ्यायचा आहे, म्हणजेच खोलवर दीर्घ पूरक. उजवीने श्वास भरून घ्या आणि उजवीनेच संथरेच घेतलेला श्वास सोडून द्या. पुन्हा एका वर्तन. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. श्वास भरून घ्या. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. पुन्हा एकदा उजवी नाकपुडी ओपन करा आणि उजवीने संथरेच घेतलेला श्वास सोडून द्या. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद काही सेकंद आणि उजवीनेच आपला अंगठा काढून घ्यायचा आहे आणि उजवीने संथरेच घेतलेला श्वास सोडून द्या. अजून एक कृती. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद काही सेकंदासाठी अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद आणि पुन्हा ओपन करायची आहे आणि उजवीने संथरेच. थोडा वेळ हात खाली, डोळे अलगद मिटलेले. उजव्या नाकपुडी मधला श्वसन मार्गातला बदल. तुमच्या लक्षात आलं असेल की आता उजवी नाकपुडी आपली ऍक्टिव्हेट आहे की ती ऍक्टिव्हेट नाहीये. आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा हाताची अंगुली मुद्रा आणि आता अंगठ्याच्या आधाराने उजवी नाकपुडी बंद करा. डोळे अलगद मिटलेले. कांदे कोपरं रिलॅक्स आहेत, चेहरा शांत आहे. डावीने आहे तो श्वास सोडून देऊया. डावीने खोलवर दीर्घ पूरक. काही सेकंद डावी नाकपुडी बंद करा दोन्ही बोटांनी. ओपन करा आणि डावीने संथरेच. पुन्हा एकदा डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. डावीनेच संथरेच श्वास सोडून द्या डाव्या नाकपुडीने घेतलेलं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. डावीनेच संथरेच. हात बोट काढून घ्यायचे, डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. डावीनेच संथरेच. डावी नाकपुडी ओपन आणि रेच. उजवा हात गुडघ्यावर येऊ दे ज्ञानमुद्रेमध्ये. डोळे अलगद मिटलेले. जाणीव डाव्या नाकपुडीकडे. ती ऍक्टिव्हेट आहे का हे आपलं आपण तपासून पहा. आपण केलेला आहे सूर्य अभ्यास आणि चंद्र अभ्यास, म्हणजे ज्या नाकपुडीने आपण श्वास घेतो आणि त्याच नाकपुडीने आपण श्वास सोडतो, म्हणून याला अभ्यास म्हटलं जातं. याच्याने आपल्या लक्षात येतं की आपली कुठली नाडी ऍक्टिव्हेट आहे. समतोल थोडासा बॅलन्स आहे याच्यामध्ये. जाणीव आपल्या ज्ञान मुद्रेकडे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे तिकडे आपलं लक्ष. ज्यांना पायाची बैठक बदलायची असेल त्यांनी बदलू शकता. साधी मांडी घालायला हरकत नाहीये दोन्ही पायांची. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आपल्या ज्ञान मुद्रेकडे आपलं मन केंद्रित करून घ्यायचं आहे. अंगठा आणि पहिलं बोट यांचा एकमेकांना जो स्पर्श झालेला आहे आणि तिथून जो रक्तप्रवाह चालू आहे त्या रक्तप्रवाहाची स्पंदन, व्हायब्रेशन्स, तिकडे आपलं मन केंद्रित करूया. प्राण स्पंदन ज्याला आपण म्हणतो त्यांची अनुभूती घेऊया. मन शांत होण्यासाठी, एकाग्र होण्यासाठी त्या प्राण स्पंदनांची अनुभूती.
चेहरा शांत आहे, कपाळावर कोणतीही आटी नाही. जाणीव श्वासाकडे. श्वासाची गती संथ मंद लयबद्ध आहे का, किती वाढलेली आहे याचा आपला आपण मागोवा घेत आहोत. एक हलकस स्मित असते आपल्या ओठांवर, निरागस बालकाप्रमाणे. आपण जी साधना करत आहोत त्या साधनेचा आनंद, समाधान आपल्या चेहऱ्यावर आपल्याला दिसू दे. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर आपलं शिथिल आहे का हे आपलं आपण तपासून पहा. आपल्या पायाच्या ठिकाणी, गुडघ्याच्या ठिकाणी जर काही ताण वाटत असेल तो रिलॅक्स करा. शरीराचा मधला भाग, खांदे, कोपरं रिलॅक्स. पोटाचे स्नायू, छातीचा भाग रिलॅक्स. तोंडाच्या आतमध्ये असलेली जीभ ती अगदी सैलसर सोडून द्या. कपाळावर कोणतीही आटी नाहीये. महामृत्युंजय मंत्राचं पठण मी करते, आपण श्रवण करा. आपल्या बंद डोळ्यांसमोर आपली इष्ट देवता तिचं स्मरण करूया. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं महामृत्युंजय मंत्र. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धना मृत्युर्मोक्षीयमामृता. ओम शांति शांति शांति. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणारं, निर्भय करणारं असं हे महामृत्युंजय मंत्र. आपला आत्मविश्वास वाढतोय, आपली इच्छाशक्ती जागृत होतीये. आपण आज दिवसभरामध्ये जी काही कामे ठरवलेली आहेत ती कामे आपल्याला योग्य रीतीने पूर्ण करायची आहेत. आणि त्याच्यासाठी जी शक्ती, जी ऊर्जा आपल्याला पाहिजे ती या क्षणी आपल्याला प्राप्त होत आहे. ही भावना आपल्या मनामध्ये आहे. दोन्ही हात जोडून घेऊया आणि शांती पाठ. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. करूया नमन मुद्रा. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊया. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. यथाशक्ती प्रयत्न, संपूर्ण समर्पण, शरणागत भाव. आपली साधना आपण ओमला समर्पित करत आहोत आणि ओमच्या आशीर्वादाने आपला आजचा दिवस, आपला आठवडा सुरुवात करीत आहोत. आपला राग, द्वेष, अहंकार आपण ओमच्या चरणी सोडून देत आहोत. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. दोन्ही हात गुडघ्यांवर येऊ देत. ज्ञानमुद्रेमध्ये एक मकार लंबवलेला ओमचा उच्चार. डोळे उघडायचे घाई न करता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत मकार लांबवलेला ओमचा उच्चार. ओम. हस्तमर्दन, पामे, दोन्ही हातांच्या दरम्यानचा एकमेकांवर घर्षण आणि निर्माण झालेली ऊब आपल्या चेहऱ्याच्या स्नायूंना अलगदपणे
आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. जिथून आपण सुरुवात केली आहे तिथेच आपल्या साधनेचा शेवट. हरिओम. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6:30 वाजता. काही अडचण असेल तर विचारू शकता. ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. हरिओम. शुभ दिवस. मीटिंग एंड करते. धन्यवाद.